9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे सेट्स. तर त्या सेट्स मधला प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 9 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काय आहे क्वेश्चन नंबर 9? इफ m इज एनी सेट फाइंड आउट m युनियन फाय अँड m इंटरसेक्शन फाय. सो फाय मीन्स एम्प्टी सेट. फाय हा कसा सेट आहे? एम्प्टी सेट. तर आपल्याला हे फाइंड करायचं. m इज एनी सेट, कोणताही सेट घ्यायचा हा, आणि मग m युनियन फाय आणि m इंटरसेक्शन फाय हे फाइंड आउट करायचे. तर याच्या सोल्युशन मध्ये एखादा सेट घेऊया m. लेट m इज इक्वल टू m हा सेट कन्सिडर करूया. तर m मध्ये 1 2 3 सपोज हा एक सिंपल सेट आपण घेतला m. तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी इथे m काय कन्सिडर केलेलं आहे? 1 2 3. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड करायचं आहे m युनियन फाय. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. सो m काय आहे? m काय कन्सिडर केला आपण? 1 2 3. ओके, 1 2 3 हा झाला आपला सेट m. देन युनियन फाय. फाय म्हणजे मी आत्ताच काय सांगितलं, कुठला सेट असतो तो? एम्प्टी सेट. ओके, आता आपल्याला काय घ्यायचं? युनियन घ्यायचं. युनियन मीन्स तर दोघांमध्ये असणारे एलिमेंट घ्यायचे आणि जर कोणी कॉमन असेल तर तो एकदाच लिहायचा. आता इकडे बघा, इकडे कोण आहे? 1 2 3 आणि हा एम्प्टी सेट आहे, म्हणजे याच्यामध्ये कुणीही नाही. तर दोघांमध्ये मिळून कोण आहे? 1 2 3 आणि इथे तर कुणीच नाही आहे, एम्प्टी सेट आहे. ओके, तर हे सगळे दोन्ही मिळून काय आले? 1 2 3. कारण याच्यात कुणीच नाही आहे, फक्त याच्यातले एलिमेंट घेतले आपण, कंबाईन केले 1 2 3. सो इन शॉर्ट m युनियन फाय इज इक्वल टू m युनियन फाय 1 2 3 म्हणजेच कोण आहे आपलं? m ना. सो m युनियन फाय इज m. हे फर्स्ट आन्सर येणार आहे आपलं. नाव सेकंड मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं m इंटरसेक्शन फाय. ओके, m इंटरसेक्शन फाय. तो m काय कन्सिडर केला आपण? 1 2 3 हा आपला m आहे. इंटरसेक्शन फाय. फाय म्हणजे आताच सांगितलं मी, एम्प्टी सेट. आता मगाशी युनियन होता, आता इंटरसेक्शन आहे. ओके, इक्वल टू. इंटरसेक्शन म्हणजे काय? दोघांमध्ये कॉमन. आता इकडे 1 असेल तर इकडे 1 असेल तर ते इंटरसेक्शन मध्ये घ्यायचं. पण इकडे 1 2 3 आहे आणि इकडे एम्प्टी सेट आहे, म्हणजे दोघांमध्ये कॉमन. इकडे 1, इथे 1 दिसतोय का? तर नाही. 2 इथे नाहीये, 3 इथे नाहीये. सो दोघांमध्ये काहीही कॉमन नाहीये. काहीही कॉमन नाही म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही इलिमेंट येणार नाही. तो काय झाला? एम्प्टी झाला. देअरफॉर m इंटरसेक्शन फाय. एम्प्टी सेट म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला? फाय. ओके, सो फर्स्ट सोल्युशन m युनियन फाय इज m आणि m इंटरसेक्शन फाय इज फाय. हे त्याचे दोन्ही सोल्युशन. ओके, थँक्यू.